भगूरमधून अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। भगूरमधून अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार विजयी। कित्येक भाजपच्या कार्यालयामध्ये TV9 मराठीवर या ठिकाणी निकाल पाहिला जात आहे आणि भाजप या ठिकाणी नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। तर हा संपूर्ण निकाल भाजपच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी पाहिला जातोय। तर रवींद्र चव्हाण हे सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये बसून TV9 मराठीवर हा निकाल पाहत आहेत। महायुतीमध्ये भाजप देखील 110 जागांसह आघाडीवरती आहे। त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि पुन्हा एकदा आपण निकाल महाडमध्ये दृश्य आपण पाहतो। महाडमध्ये भरत गोगावले यांनी अखेर आपला गड राखलेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आता या ठिकाणी जल्लोष केला जात आहे। महाड नगर परिषद शिंदेच्या शिवसेनेकडे गोगावले अखेर आपला गड राखला। महाड नगर परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे गोगावलेंनी गड राखला। तटकरे गोगावले असा मोठा सामना या काळामध्ये रंगलेला होता। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या, मात्र अखेर शेवट गोड झाला आणि गोगावलेंनी आपला गड राखला। महाड नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि सर्वात प्रथम TV9 मराठीवरती आपण बघतोय तिथे भरत गोगावलेंनी आपला गड राखलाय आणि शिवसेनेचा उमेदवार विजयी झालाय नगराध्यक्षपदी। महाड नगर परिषद आणि एकूणच या रायगड जिल्ह्यामध्ये धुळे पिंपळनेर नगर पंचायतीमध्ये भाजपच्या योगिता चौरे ह्या विजयी झालेल्या आहेत। नांदगाव नगर परिषदेत शिंदेच्या सेनेचे 3 उमेदवार विजयी झाले। शेंदुर्णी नगर पंचायतीमध्ये भाजपचे गोविंद अग्रवाल विजयी झाल्याची बातमी येते। अपडेट समोर येत आहेत आणि ज्या त्या ठिकाणी आता विजयी उमेदवारांकडनं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दृश्य आपण पुन्हा एकदा बघतोय। इथे गुलाल उधळला जातोय। निकाल जसे हाती येत आहेत नगरसेवक पदाचे नगराध्यक्ष पदाचे। सासवडमध्ये भाजपने जल्लोष केलाय कारण तिथं भाजपचा मोठ्या प्रमाणात विजय। सासवडमधला हा जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांचा। 7 वर्षानंतर निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हा एक उत्साहाचा असा क्षण आहे। स्थानिक पातळीवरच्या या निवडणुका त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील यामध्ये संधी मिळत असते। या संधीची कित्येक वर्षांपासून इथे कार्यकर्ते वाट पाहत होते। अखेर या निवडणुकांचा निकाल आणि त्यामध्ये भाजपने या ठिकाणी जल्लोष करायला सुरुवात केली आहे। विजयी उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय। एकेका मतदारसंघामध्ये जितके वॉर्ड्स आहेत त्याप्रमाणे ज्या काही फेऱ्या होत आहेत या मतमोजणीच्या त्याप्रमाणे निकाल समोर येत आहेत। माळेगाव नगर परिषदेमध्ये दादांचा उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये टाय झालाय। थोड्याच वेळात चिठ्ठी काढली जाणार आहे। माळेगाववरून यामध्ये विजयी उमेदवार ठरवला जाणार आहे। श्रीवर्धनमध्ये नगर परिषदेमध्ये तटकरेंना मात्र धक्का बसलाय। श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले हे विजयी झालेले आहेत। तटकरेंना श्रीवर्धनमध्ये या ठिकाणी धक्का। कळमनुरीमध्ये शिंदे सेनेचे 20 पैकी 12 नगरसेवक विजयी झाले। तर पुढचे अपडेट आपण बघूयात।